नमस्कार. झाडाला लगडलेल्या कैऱ्या आता बाजारात यायला लागलेल्या आहेत. म्हटलं चला गुळातली कैरी करूया. त्याला टक्कू असंही म्हणतात. एक कैरी घेतली आणि छानपैकी किसून घेतली. कैरी किसून ह्याचा टक्कू केला जातो, म्हणजेच गुळातली कैरी केली जाते. तर अशा प्रकारे एक वाटी मी कैरीचा किस घेतला आणि तेवढेच वाटी साधारण पाऊणच्या जवळपास मी गूळ घेतला. माझ्याकडे गुळाची पावडर नव्हती, तर चिरलेला गूळ मी घेतला. आता तो एकत्र मिक्स करायचा, पण बघायला गेलं तर खूप वेळ जाईल असं वाटायला लागलं. म्हणून मग मी हे मिश्रण आहे ते ओव्हनमध्ये घातलं आणि साधारण 1.5 मिनटाचं लावलं मी ओव्हनला. छानपैकी विरघळला होता गूळ. थोडेसेच खडे होते, पण त्या उष्णतेमध्ये तेही विरघळून जातील. आणि असेही हे मिश्रण थंड झाल्याशिवाय तर पुढे काही करता येणारच नव्हतं. मग झाकून ठेवून दिलं आणि आता थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घातलं आणि ते झाकून ठेवलं. म्हणजे छान मुरून राहील. आता फोडणीची तयारी. तेल तापत ठेवलं, त्याच्यात मोहरी घातली, हळद घातलं आणि हिंग घातला आणि ही गरम गरमच फोडणी मी त्याच्यावर घातली. वास्तविक जर ते टक्कू म्हणजेच ही गुळातली कैरी जर जास्त टिकवायची असेल तर जरा फोडणी थंड करून टाकायची असते. असेही ही गुळातली कैरी म्हणा किंवा टक्कू म्हणा थोडाच होता, त्यामुळे तो लगेचच संपणारा होता. धन्यवाद.